हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 1 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शेवटी बाळजाबाईचा डाव यशस्वी ठरला. कृष्णाच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन बाळजाबाईने अनुसूयाच्या औषधाच्या जागी चक्क विषाची बाटली ठेवली आणि कृष्णाने औषध समजून अनुसयाला चक्क हे विष पाजलं आणि हे विष पिताच अनुसया बेशुद्ध पडली आहे. आणि मग समर कृष्णावर खूप चिडला आणि कृष्णाला धमकी दिली, माझ्या आईला काही झालं ना तर मी तुला जिवंत जाळीन. त्यामुळे घरात वातावरण चांगलंच तापलंय. दुष्यंत समरवर खूप चिडला आणि मग त्यानंतर कृष्णाने घरगुती काढा बनवला आणि हा काढा अनुसयाला पाजला. पण हा काढा पिताच अनुसया ही बेशुद्ध पडली. मग आता अनुसया ही जगते की नाही आणि जर तिला काही झालं तर कृष्णाचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि तिला एक ग्रीटिंग कार्ड आलेलं असतं. शेजारच्या गावातील लोकांनी तिचं अभिनंदन केलेलं असतं की ती सरपंच झाली आहे. पण या ग्रीटिंग कार्डमध्ये इंग्लिशमध्ये शुभेच्छा लिहिलेल्या असतात. त्यामुळे कृष्णाला ते काही नीट वाचता येत नाही. कृष्णाला मराठीच लिहिता वाचता येत नाही, इंग्लिश तर लांबच राहिलं. कृष्णा खूप टेन्शनमध्ये असते आणि विचार करते, हे काय लिहिलंय, काहीच कळत नाहीये. दुष्यंत सरकार इथे असते तर कमीत कमी त्यांना विचारलं तरी असतं. आता कोणाला विचारू, यात काय लिहिलंय, कोणी पाठवलंय, काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि तेवढ्यात दुष्यंत आंघोळ करून बाहेर येतो आणि कृष्णा हे ग्रीटिंग कार्ड पाहतीये. हे पाहून तिला विचारतो, कृष्णा काय करतेस तू? तर कृष्णा सांगते, अहो पहा ना, ते शेजारच्या गावातला शिक्षक संघ आहे ना, त्यांनी मला हे पाठवलंय, माझं अभिनंदन केलंय. पण आता त्यांना माहिती आहे ना मी अडाणी आहे आणि अडाणी माणसाला मराठीत लिहून पाठवायचं. अहो इथे माझं मराठीच लिहिण्या वाचण्याचे वांदे आणि त्यांनी मला इंग्लिशमध्ये पाठवलं आहे. मला तर काही कळतच नाही आहे काय लिहिलं आहे, कसं लिहिलं आहे. पहा ना, माझ्या डोक्याचा तर फार भुगा झाला आहे, भुगा. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे पुन्हा पुन्हा मी अडाणी आहे, मी अडाणी आहे असं नको म्हणत जाऊ. कृष्णा म्हणते, आता त्यात काय, जे खरं आहे ते बोलायला हवं. आहेच मी अडाणी, माझ्यासाठी सगळंच अवघड आहे. लिहिता वाचता येत नाही, काही कळत नाही, अंक फक्त 20पर्यंत मोजता येतात. अहो कधी शाळेचं तोंडच पाहिलं नाही, मग असं होणारच ना, त्यात काय लाजायचं बोलायला. कृष्णा म्हणते, आता तुम्हीच मला सांगा बरं ह्याच्यात काय लिहिलंय. असं म्हणून कृष्णा दुष्यंतला हे ग्रीटिंग कार्ड दाखवते. दुष्यंत म्हणतो, थांब मी वाचून दाखवतो. तर कृष्णा म्हणते, नाही नाही मला काही कळतच नाहीये. हे पहा, हे जे मधलं लिहिलेलं आहे ना, ते आपण चिमटा लावतो ना, चिमटा तसा उलटा चिमटा आहे आणि त्याच्यामध्ये अशी रेष दिलेली आहे. तर दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, अगं बाई तसं नाही आहे. तर कृष्णा म्हणते, तुम्ही माझ्यावर कशाला चिडताय? दुष्यंत म्हणतो, चिडत नाही आहे, ते लेटर आहे, लेटर, इंग्लिशचे लेटर. तर कृष्णा म्हणते, लेटर आहे? पण तुम्ही तर मला एकदा सांगितलं होतं लेटर म्हणजे पत्र, आणि मग हे पत्र कुठे आहे? तर दुष्यंत म्हणतो, हो मी तुला सांगितलं होतं लेटर म्हणजे पत्र. आपल्या मराठीत कसं एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, 2 अर्थ असतात, तसं इंग्लिशमध्ये सुद्धा 2 अर्थ आहे. लेटर म्हणजे पत्रसुद्धा आणि लेटर म्हणजे हे अक्षरसुद्धा. कृष्णा म्हणते, माझ्या डोक्यात आहे ना काही शिरतच नाही आहे. थांबा, हे पुढचं पा, ते चंद्रकोर असते ना, चंद्रकोर तशी आहे, फक्त सरळ चंद्रकोर आहे. तर दुष्यंत म्हणतो, अगं बाई चंद्रकोर नाही आहे, सी येते, सी, सी लेटर आहे. कृष्णा म्हणते, अरे देवा, हे इंग्लिशचा ज्यांनी शोध लावला ना त्याला आहे ना चांगलं बुचकळून काढायला पाहिजे. मला भेटला ना तर मी काय त्याला सोडणार नाही आहे. दुष्यंत खुदू हसू लागतो. कृष्णा म्हणते, इथे सगळं माझ्या डोक्यावरून चाललं आहे आणि तुम्ही काय हसताय? येथे मला मराठीत नीट वाचता लिहिता येत नाही आणि हे लोक मला इंग्लिशमध्ये पाठवताय. आता मला पाठवताय ना तर शुद्ध मराठीत लिहून पाठवायचं ना, इंग्लिशमध्ये कशाला पाठवायचं? दुष्यंत सरकार, तुम्ही माझी एक मदत कराल का? दुष्यंत विचारतो, काय? तर कृष्णा म्हणते, तुम्ही एक काम करा, मला आहे ना त्यांनी मला शुभेच्छा पाठवल्या पण मला पण त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. तर तुम्ही मला शुद्ध मराठीत असंच कार्ड लिहून द्या, मी त्यांना पाठवते. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, त्यात काय एवढं अवघड आहे, नक्की पाठवून देईल. कृष्णा म्हणते, थँक्यू, खरंच तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं? दुष्यंत कृष्णाला विचारतो, आता मी तुझ्यासाठी इतकं काम करणार, तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड लिहून देणार, ते पण शुद्ध मराठीत, मग मला काय मिळणार? असं म्हणून दुष्यंत पुन्हा एकदा कृष्णाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. कृष्णाला समजतं की दुष्यंत रोमॅन्टिक झाला आहे. कृष्णा म्हणते, अहो तुम्हाला काही मिळणार नाही, फक्त 1 कप चहा मिळेल. दुष्यंत म्हणतो, शी, 1 कप चहा, मला दुसरं काहीतरी गोड हवं आहे. कृष्णा म्हणते, काय नाही मिळणार, एवढं काम केल्याचं हे पाहिजे ते पाहिजे, काय नाही मिळणार, मला खूप काम आहे.
असं म्हणून कृष्णा तेथून पळून जाते आणि दुष्यंत हसू लागतो की ही कृष्णा किती घाबरते. इकडे बाळजाबाई तिच्या रूममध्ये येते आणि आज काय घडलं हे सगळं तिला आठवत असतं. अनुसया मला म्हणत होती, तू बाहेरची ये, तू बाहेरची ये, तू काही म्हटली तरी सगळ्या गावाला माहिती आहे, तू बाहेरची ये. आणि असं म्हणता म्हणता तिला चक्कर आली, ती खाली कोसळली. बाळजाबाई विचार करते, ही अनुसया नावाची व्याध माझ्या आयुष्यात येऊन बसली आहे, परत आली आहे आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याला ग्रहणच लागलं आहे. मला खूप त्रास देते ती. माझ्याच घरात मला अपमान सहन करावा लागतोय. रात्रंदिवस फक्त त्रास, भांडणं होत आहे. काय करावं काही कळतच नाही आहे. चांगली माझ्या आयुष्यातून मी तिला कायमची बाहेर काढली होती, पण या कृष्णीमुळे ती माझ्या आयुष्यात परत आली आहे. कृष्णे ती कृष्णीसुद्धा जर सरपंच झाली नसती ना, तर मी तिचा पण कायमचा बंदोबस्त केला असता. पण तिला पण आता हात लावता येत नाही आणि आत ही अनुसया डोक्यावर येऊन बसली आहे. आता असं काहीतरी करावं लागेल की एकाच दगडात दोन पक्षी मरतील. ती अनुसया नावाची बॅचसुद्धा आयुष्यातून कायमची जाईल आणि या कृष्णाचा सुद्धा कायमचा बंदोबस्त होईल. असं काहीतरी करावं लागेल असा विचार करून बाळजाबाई आपला पुढच्या प्लॅनचा विचार करते. आणि इकडे कृष्णा ही तिच्या रूममध्ये असते आणि म्हणते, कृष्णे लवकर हात चालव, सगळ्यात आधी कपडे धुवायचेत, मग पुन्हा ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये जायचंय, खूप काम आहे आज. आणि कृष्णा कपडे धुण्यासाठी सगळे कपडे एका कपाटातून बाहेर काढते. पण तेवढ्यात तिच्या मनात काहीतरी विचार येतो आणि ती विचार करत बसते, शून्यात पाहत बसते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि चुटकी वाजून कृष्णाला भानावर आणतो आणि विचारतो, काय सरपंच बाई कसला विचार करताय? तर कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, आपल्या घरातलं सुख कुठेतरी रुसून बसलंय ना? दुष्यंत म्हणतो, हो खरं बोलतेयस तू. कृष्णा म्हणते, आजकाल घरात रोज काही ना काहीतरी वाद होत असतात. एकीकडे त्या बाळजाबाई आणि दुसरीकडे त्या अनुसयाबाई. असं वाटतं दिवस उगवला की काही ना काहीतरी होणार. एखादा दिवस उगून शांतपणे झोपला असं होतच नाही. दुष्यंत म्हणतो, खरंय तुझं. आणि त्यात त्या बाळजाबाईंचा खोडसाळपणाचं तर काय करावं काही कळतच नाही. त्यांचं काही ना काहीतरी सुरूच असतं. एकतर त्या अनुसयांच्या बाईंच्या वाट्याला जातील, नाहीतर सगळं माझं आहे, माझा हक्क आहे असं हक्क सांगत बसतील. मग असं बोलल्यावर तर वाद होणारच ना. कृष्णा म्हणते, खरंय तुमचं. दुष्यंत म्हणतो, बाळजाबाईंना कसं समजावून सांगावं ना तेच कळत नाहीये. आणि इकडे बाळजाबाई म्हणते, मला समजवायची गरज नाहीये, त्या आहे ना अनुसयाला कायमचं शांत करायची गरज आहे. जोपर्यंत ती कायमची शांत होत नाही ना, तोपर्यंत माझं आयुष्य काही सुखी होणार नाही आणि मला शांतपणे जगता येणार नाही असं बाळजाबाई म्हणत असते. आणि त्याच वेळेस तिला आठवतं की जेव्हा काल ती अनुसया दवाखान्यातून घरी परत आली होती, तेव्हा दुष्यंतच्या हातामध्ये तिची औषधं होती आणि एक लाल रंगाची औषधाची बाटलीसुद्धा होती. कृष्णाने दुष्यंतला विचारलं होतं, तर दुष्यंतने सांगितलं होतं ही औषधं अनुसयाबाईंना रोज द्यायची. हे सगळं बाळजाबाईला आठवतं आणि तेवढ्यात तिच्या डोक्यात एक राक्षसी प्लॅन येतो. आणि इकडे दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, कृष्णा तुला सुद्धा औषधाची खूप गरज आहे. कृष्णा म्हणते, नाही मला कसली औषधाची गरज आहे? मला नाही औषधाची गरज. औषधाची गरज तर अनुसया सासूबाईंना आहे. त्यांना डॉक्टरांनी औषध लिहून दिली ना, ती त्यांना द्यावी लागतील. आणि इकडे बाळजाबाई तिच्या कपाटाजवळ येते आणि या कपाटातून चक्क एक लाल रंगाची बाटली बाहेर काढते. या बाटलीवर डेंजर असं लिहिलेलं असतं, याचा अर्थ हे विष आहे. आणि या विषाच्या बाटलीकडे पाहून बाळजाबाई भलतीच खुश होते आणि म्हणते, अनुसये तू आहे ना खूप त्रास करून घेतेस स्वतःला. माझ्यामुळे तुला चक्कर आली, माझ्यामुळे तुझा बीपी वाढला. आता मीच तुला एक असं औषध देते ना, ज्यामुळे तुझा बीपी, तुझी चक्कर सगळं काही कायमचं शांत होऊन जाईल. तुला चांगलाच आराम मिळेल आयुष्यभराचा. आणि हे औषध मी तुला कृष्णाच्या हातून पाजणार, म्हणजे तू सुद्धा ढगात जाशील आणि कृष्णासुद्धा जेलात जाईल. मग या घरावर, या गावावर फक्त माझी सत्ता, मीच सगळ्यांची मालकी. असा विचार करून बाळजाबाई खूप खुश होते. म्हणजे आता बाळजाबाईने आजपर्यंतचा सगळ्यात मोठा डाव रचलाय. चक्क अनुसयाला विष द्यायचं ठरवलंय. आणि एकदा का अनुसयाने हे विष पिलं, मग अनुसयाचा बाजार उठलाच म्हणून समजा. आणि कृष्णाने तिला हे पाजलं म्हणून कृष्णाची सुद्धा काही खैर नाही. बाळजाबाईचा हा प्लॅन खरंच खूप डेंजरस आहे आणि बाळजाबाईने हेच करायचं ठरवलेलं असतं. आणि इकडे दुष्यंत चक्क कृष्णाच्या जवळ येतो. कृष्णाच्या दोन्ही गालांवर हात ठेवतो आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा म्हणते, अहो हे काय करताय तुम्ही? तुम्हाला काही काळ वेळ आहे का नाही? ही काय वेळ आहे का? तर दुष्यंत म्हणतो, हो हीच वेळ आहे. दुष्यंत कृष्णाच्या जवळ येतो, तिच्या माथ्यावर पप्पी देतो. कृष्णा डोळे बंद करते. दुष्यंत तिला आणखीन जवळ घेण्याचा प्रयत्न करतो, तर कृष्णा म्हणते, अहो हे काय करताय? कुणी पाहिल ना, असं नका करू.
तर दुष्यंत म्हणतो, नाही मी तर असंच करणार. खूप दिवसानंतर आज घरात शांती आहे आणि या शांतीचा फायदा आपण सुद्धा क्रांती करण्यासाठी केला पाहिजे की नाही. कृष्णा हसू लागते आणि त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते, पण दुष्यंत तिला काही सोडत नाही, हसू लागतो. हे दोघे खूप रोमॅन्टिक होतात. आणि इकडे समरने अनुसयाला चहा आणून दिलेला असतो. हे दोघे अंगणात बसलेले असतात. समर अनुसयाला समजावून सांगतो, आता त्या बाळाशी जास्त भांडू नकोस, तुझ्या तब्येतीवर परिणाम व्हायला लागलाय. अनुसया चहाचा एक घुट पिते आणि म्हणते, नाही रे, मला खरंच खूप त्रास होतोय आणि माझ्या तोंडाची चव तर पार गेलीये. काही खाल्लं काही पिलं तरी सुद्धा चवच लागत नाही, नुसतं तोंड कडू कडू पडलंय. समर सांगतो, तू ते औषध घेते ना म्हणून तुझं तोंड कडू पडलंय, नको टेन्शन घेऊ, तुला बरं वाटेल. आणि हो, तुझ्या औषधाची वेळ झाली ना, थांब मी औषध घेऊन येतो. असं म्हणून समोर जाऊ लागतो तर अनुसया त्याला थांबवते आणि म्हणते, नाही रे तू थांब, मी ना त्या घरच्या मोलकरणीला बोलवते ना, हक्काची मोलकरीण घरात असल्या तू कशाला जायचं. समोर म्हणतो, कशाला आहे, ती कृष्णा कधी यायची, तू कधी तिला बोलवायची. अनुसया म्हणते, थांब, एक हाक मारल्या कशी धावत पळत येते ते बघ. असं म्हणून अनुसया जोरात हाक मारते, कृष्णे कृष्णे. पण कृष्णा काही ओ देत नाही. अनुसया पुन्हा हाक मारते, कृष्णे लवकर ये. कृष्णा आग देऊन बाहेर येते आणि विचारते, बोला ना सासूबाई. तर अनुसया सांगते, माझ्या रूममध्ये ना माझं औषध ठेवलंय, तेवढं घेऊन येतेस का. कृष्णा म्हणते, हा आणते ना, पण मी आणू का. अनुसया तिच्याकडे आश्चर्याने पाहते. तर कृष्णा म्हणते, नाही तसं नाही, मला लिहिता वाचता येत नाही ना, आणि औषध कोणतं द्यायचं कसं द्यायचं ते कळलं पाहिजे, चुकीचं औषध नको द्यायला, म्हणून म्हणत होते मी आणू का. तर अनुसया हसून म्हणते, अगं नाही गं, एवढं काही जास्त औषध नाही आहे, एकच ती लाल रंगाची औषधाची बाटली माझ्या रूममध्ये, तेवढी घेऊन ये, तेवढंच घ्यायचं आहे. कृष्णा म्हणते, ठीक आहे, अजून काही गोळ्या वगैरे आणायच्यात का. अनुसया म्हणते, नाही नाही, तेवढंच एक आणायचं आहे. पण बाळजाबाई हे सगळं लपून ऐकत असते आणि विचार करते, वा वा, याला म्हणतात संधी, मला चांगली संधी मिळाली आहे. आता पहा, एका दगडात दोन पक्षी मी कसं मारते ते. आणि बाळजाबाई लगेच तेथून पळून जाते. कृष्णा विचारते, तुम्हाला अजून काय हवं आहे का. अनुसया सांगते, नाही नाही, अजून काय नकोय, तेवढं औषध घेऊन ये, खायचं प्यायचं मी नंतर सांगते तुला. कृष्णा म्हणते, ठीक आहे. आणि कृष्णा ही आतमध्ये औषध घ्यायला निघून जाते. पण तिच्या आधी बाळजाबाई आतमध्ये आलेली असते. तेव्हा मैनावती ही तेथे डायनिंग टेबलवर बसून भाजी निवडत असते. बाळजाबाई तिला म्हणते, हे मैनावती, एक काम करायचं. मैनावती विचारते, काय. बाळजाबाई सांगते, मी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत कृष्णाला येथेच अडकून ठेवायचं, तिला रूममध्ये येऊ द्यायचं नाही. मैनावती म्हणते, पण त्याचा तुम्हाला काय फायदा. तर बाळजाबाई सांगते, मला लय फायदा आहे आणि घरच्यांना लय तोटा आहे, तू नको त्याचं टेन्शन घेऊ, आज सगळ्यांना कसं शांत झोपवते ना तू ते पाहाच. मैनावती विचारते, पण मी तिला कसं थांबवणार. तर बाळजाबाईला चक्क एक तांब्या दिसतो. बाळजाबाई हा तांब्या मैनावतीच्या हातात खुपसते आणि म्हणते, हा तांब्या, कृष्णाला म्हणायचं, हा तांब्या माझ्या हातातून काढ आणि जोपर्यंत मी खाली येत नाही तोपर्यंत तिला येथेच थांबून ठेवायचं. मैनावती म्हणते, ठीक आहे. बाळजाबाई तेथून पळून जाते. कृष्णा तेथे येते. मैनावती तिला थांबवते आणि म्हणते, कृष्णे, हे काय झालं पहा ना. कृष्णा म्हणते, अहो हे असं कसं झालं, तुम्ही काय याच्यावर खेळत होता का. मैनावती चिडून म्हणते, मी काय खेळायला काय लहान पोर आहे काय, अगं चुकून गेला, काढ बरं. तर कृष्णा म्हणते, थांबा, मला आहे ना अनुसया सासूबाईंना औषध द्यायचं आहे, तेवढं औषध मी घेऊन येते आणि मग त्यानंतर करून देते. कृष्णा जाऊ लागते. तर मैनावती तिला थांबवते आणि म्हणते, नाही 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 कृष्णे, तू कुठे जायचं नाही, अगं मला खूप भीती वाटते, त्रास होतोय, दे ना आधी काढून. कृष्णा म्हणते, ठीक आहे ठीक आहे, काढून देते. कृष्णा तिच्या हातातून तांब्या काढण्याचा प्रयत्न करते, पण मैनावतीने हातून तो तांब्या पकडून ठेवलेला असतो आणि ती जाणून बुजून, आई ग खूप त्रास होतोय, नको नको, सोड सोड, असं म्हणून आरडाओरडा करत असते. कृष्णा पूर्ण जोर लावून हा तांब्या काढण्याचा प्रयत्न करते, पण मैनावतीने सुद्धा आतून तांब्या पकडून ठेवलेला असतो, त्यामुळे तांब्या काही तिच्या हातातून निघत नाही. त्यामुळे आता काय करावं हाच प्रश्न कृष्णाला पडतो आणि मैनावती जाणून बुजून जसा काय मला खूप त्रास होतोय अशी नाटकं करत असते. आणि इकडे बाळजाबाई अनुसयाच्या रूममध्ये येते आणि आजूबाजूला पाहते तर तिला ही लाल रंगाची औषधाची बाटली दिसते. बाळजाबाई ही बाटली आपल्या हातात घेते आणि चांगलीच खुश होते की आता माझा प्लॅन नक्कीच यशस्वी होणार. आणि इकडे अनुसया मनातल्या मनात विचार करते, कृष्णे, तुला काय जोर लावायचा तो जोर लावून घे, पण मी काय हा तांबा सोडणार नाहीये. जोपर्यंत बाळजाबाई ही रूममधून बाहेर येत नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देत नाही. आणि मग ती पुन्हा एकदा आरडाओरडा करण्याचं नाटक करू लागते. कृष्णाला समजतं की आता जोर लावून फायदा नाहीये आणि कृष्ण अनुसयाला म्हणते, काकी साहेब, आता हे काय माझ्याकडून होणार नाहीये, तुम्हाला आहे ना वेल्डिंगवाल्याकडे जावं लागेल.
तर लगेच मैनावती म्हणते, नाही नाही नाही, माझा हात कापतील ते, नको नको, मला माझा हात नाही कापून घ्यायचा. कृष्णा चिडून म्हणते, अहो काय बोलताय, वेल्डिंगने तुमचा हात नाही कापायचा आहे, हात तांब्या कापायचा आहे, काही पण काय बोलताय. मैनावती म्हणते, नाही 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 नाही, मला खूप भीती वाटते कृष्णे, नाही तूच प्रयत्न कर ना, तूच माझ्या हातातून काढून दे ना. कृष्णा म्हणते, ठीक आहे, तुम्ही इथे थांबा, मी अनुसया सासूबाईंना औषध आणून देते, मग आपण हे निवांत करूया. तर मैनावती तिला काही जाऊ देत नाही आणि म्हणते, नाही कृष्णे, तू येथेच थांब, तू नको जाऊ, प्लीज प्लीज तूच काढून दे ना. कृष्णा म्हणते, अहो माझ्याकडून नाही निघत आहे, थांबा, मी आहे ना दुष्यंत सरकारांकडे तुम्हाला घेऊन जाते, ते नक्कीच काढून देतील. मैनावती विचार करते, ठीक आहे ना, इथे काय आणि तिथे काय, मला फक्त बाळाजाबाई बाहेर येऊपर्यंत तुला थांबून ठेवायचं आहे. मैनावती म्हणते, ठीक आहे ठीक आहे, चल जाऊया आपण. कृष्णा मैनावतीला घेऊन आपल्या रूममध्ये येते. दुष्यंत विचारतो, काय झालंय, सकाळी सकाळी कसला गोंधळ आहे. तर कृष्णा सांगते, अहो पहा ना, काकीच्या हातामध्ये हे काय अडकलंय. दुष्यंत म्हणतो, असं कसं अडकलं आणि निघेल, त्यात काय एवढं घाबरायचं. आणि दुष्यंत हा तांब्या काढण्याचा प्रयत्न करतो आणि मैनावती ही जाणून बुजून आतमधून पकडून ठेवते. कृष्णा म्हणते, अहो तुम्ही एवढं करा, मी जाते आणि त्या अनुसया सासूबाईंना मला औषध द्यायचं आहे ते देऊन येते. कृष्णा जाऊ लागते तर मैनावती म्हणते, नाही नाही कृष्णे, तू येथेच थांब ना, जो पण निघत नाही तो पण येथेच थांब. दुष्यंत म्हणतो, अगं काकी तिला जाऊ दे, मी देतो ना काढून. आणि कृष्णा तेथून निघून जाते. दुष्यंत जोर लावत असतो आणि मैनावती विचार करते, अरे देवा, ही कृष्णा तर सटकली, आता जर तिने बाळाजाबाईला पाहिलं तर ती बाळाजाबाई मला काही सोडणार नाही. मैनावती चांगलीच घाबरते. दुष्यंत जोर लावतो आणि हा तांब्या मैनावतीच्या हातातून बाहेर येतो. दुष्यंत म्हणतो, पाहिलंस का किती सोपं होतं आणि एवढी पॅनिक होत होती. मैनावती म्हणते, हो हो हो, थँक्यू बरं का, आणि ती तेथून निघून जाते. दुष्यंतला समजतच नाही की हे सगळं काय होतं. आणि इकडे बाळाजाबाई या लाल रंगाच्या औषधाकडेच पाहत असते. तेवढ्यात तिला चाहूल लागते की कृष्णा येते. बाळाजाबाई हे डेंजर नावाचं औषध तेथे ठेवते आणि ओरिजिनल औषध घेऊन तेथे मोठा आरसा असतो त्याच्या मागे जाऊन लपते. कृष्णा रूममध्ये येते आणि औषधाची बाटली शोधत असते. तिला साईड टेबलवर ही औषधाची बाटली दिसते. बाळाजाबाई लपून हे सगळं पाहत असते. कृष्णा ही बाटली हातात घेते, पण तिला शंका येते, ही बाटली काहीतरी वेगळी दिसतीये, ती काहीतरी विचार करणार. इतक्यात अनुसया तिला जोरात हाक मारते, अगं कृष्णे, किती वेळ, ये ना लवकर. कृष्णा म्हणते, आले आले. आणि कृष्णा ही बाटली घेऊन बाहेर निघून जाते. बाळाजाबाईला खूप आनंद होतो की आता माझा प्लॅन नक्कीच सक्सेसफुल होणार. ती खुश असते. आणि इकडे समर आणि अनुसया बसलेले असतात. अनुसया म्हणते, पाहिलं का समर, एका बाटलीला आणायला पुरीला किती वेळ लागतो, किती वेळ झाला, किती वेळची गेली आहे. तेवढ्यात समरला पूजाचा कॉल येतो. समर म्हणतो, आय महत्त्वाचा कॉल आहे. आणि समर हा बाजूला निघून जातो. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि म्हणते, सासूबाई भेटलं औषध, हे घ्या. तर अनुसया चिडून म्हणते, अगं कृष्णे, असंच देणार आहे का, चमच्याने द्यावं. कृष्णा म्हणते, होय होय, मी चमचा घेऊन येते. बाळाजाबाई हे सगळं लपून पाहत असते. कृष्णा ही चमचा घेऊन येते आणि मग या चमच्यात हे औषध टाकते. बाळाजाबाईला खूप आनंद होतो आणि कृष्णा चक्क अनुसयाला हे औषध पाजते. बाळाजाबाईला अत्यानंद झालेला असतो की तिचा प्लॅन यशस्वी झाला आहे. आणि अनुसया म्हणते, अरे देवा कृष्णे, किती कडू औषध आहे हे. तर कृष्णा म्हणते, सासूबाई आता औषध आहे ते कडू असणारच, तुम्हाला मी साखर आणून देऊ का. अनुसया म्हणते, हां. कृष्णा साखर आणायला जाते आणि इकडे हे औषध पिल्यामुळे, विष पिल्यामुळे अनुसयाला त्रास होऊ लागतो. तिला कसं बसं होऊ लागतं, उलटी येऊ लागते, मळमळू लागतं. बाळाजाबाई हे सगळं पाहत असते आणि अनुसयाला त्रास होतोय हे पाहून बाळाजाबाईला खूप आनंद होतो. अनुसयाचं डोकं जड पडतं. अनुसया उभी राहते, तिच्या तोंडातून गळ्यातून आवाजसुद्धा निघत नसतो. ती म्हणते, कृष्णे कृष्णे, हे काय दिलं का मला, कृष्णे. बाळाजाबाई हे सगळं पाहून भलतीच खुश होते. समरसुद्धा फोनवर बोलत असतो. कृष्णा आतमध्ये साखर आणायला गेलेली असते. अनुसयाजवळ कुणीच नसतं. अनुसयाला खूप त्रास होऊ लागतो, गरगरायला लागतं, चक्कर यायला लागते, उलटी व्हायला लागते. तिला खूप त्रास होतो, गळ्यात दुखायला लागतं. आणि तिचा हा त्रास पाहून बाळाजाबाई मात्र चांगलीच खुश होते. तेवढ्यात कृष्णा साखर घेऊन तेथे येते. अनुसया विचारते, कृष्णे काय दिलं मला, हे खूप त्रास होतोय. कृष्णा म्हणते, अहो औषधच दिलं, तुम्ही सांगितलेलं औषध. आणि कृष्णा पुढे काही बोलणार. तेवढ्यात अनुसया चक्क चक्कर येऊन खाली कोसळते. कृष्णाला जबर धक्काच बसतो. बाळाजाबाई खूप खुश होते. कृष्णा ओरडते, सासूबाई सासूबाई काय झालं, उठा सासूबाई. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप जबरदस्त होता.
आजच्या एपिसोडमध्ये बाळजाबाईने खरंच खूप भयानक प्लॅन तयार केला आहे. आजपर्यंत असा प्लॅन तिने कधीच बनवला नव्हता. आणि आता एकाच प्लॅनमध्ये अनुसया आणि कृष्णा या दोघींचा काटा ती काढतीये आणि या सगळ्याचा दोष कृष्णावरच येणार आहे. म्हणजे त्रास अनुसयाला आणि दोष कृष्णावर. बाळजाबाई मात्र नामानिराळी राहणार आहे. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की घरातील सगळेजण कृष्णावर खूप चिडलेले असतील आणि कृष्णा म्हणेल, समर तुला असं वाटतंय का हे सगळं मी जाणून बुजून केलं असेल? आणि समरचा आपल्या आईवर किती जीव आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. समर हा चक्क कृष्णाला म्हणेल, कृष्णा जर माझ्या आईला काही झालं ना तर मी तुला जिवंत जाळेल, एवढं लक्षात ठेव. दुष्यंत खूप चिडणार आणि म्हणेल, ए समर काय बोलतोय तू, तुला तरी कळतंय का? कृष्णा मात्र खूप दुःखी असणार. आणि मग थोड्या वेळानंतर अनुसूया ही बेडवर झोपलेली असेल, डॉक्टर अजून आलेले नसतील, त्यामुळे कृष्णा ही एक घरगुती काढा बनवून आणणार. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृष्णाला असे इलाज खूप जमतात. कृष्णा हा काढा अनुसूयाला देत असेल, पण समर त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देणार आणि म्हणणार, हे काय कृष्णे, आधीच तू माझ्या आईला इश पाजलंय आणि आता आणखीन हे काय पाजतीये, मी तुला माझ्या आईला काहीच देऊ देणार नाही. पण आढळराव खूप चिडतील आणि म्हणतील, समर बस झालं. कृष्णाला कळतं तिने आजपर्यंत अनेक जनावरांचा जीव वाचवलाय, माझ्या दुष्यंतचा जीव वाचवलाय, आता अनुसूयाचा जीवसुद्धा तीच वाचवेल. हे जे काही झाले ना त्यात कृष्णीची चूक नाहीये, तरीसुद्धा ती हे काही करतीये, त्यामुळे थोड्या वेळ गप्प बसायचं, कुणी काहीच बोलायचं नाही. समरची बोलती बंद होईल. बाळजाबाईसुद्धा खूप चिडेल, कारण बाळजाबाईला तर हेच हवं असणार की कृष्णाचा घरगुती इलाज या अनुसूयाला मिळायला नको, म्हणजे अनुसूया ही ढगात जायला मोकळी. आणि मग कृष्णाने जो घरगुती इलाज तयार केला असेल ती तो अनुसूयाला पाजणार आणि हे औषध पिताच, हा काढा पिताच अनुसूया ही बेशुद्ध होऊन जाईल. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसणार आणि थोड्या वेळाने डॉक्टर तेथे पोहोचतील. ते अनुसूयाला चेक करत असतील, पण अनुसूया ही बेशुद्ध झालेली असेल, निश्चित पडलेली असेल. आणि मग बाळजाबाई ही चक्क कृष्णाला म्हणेल, अगं कृष्णे हे काय केलंस तू, तुझ्या सासूला चक्क विष पाजलं आणि थोडीफार जिवंत होती, डॉक्टरांनी तिला वाचवलं असतं तर आणखीन एक औषध पाजलं, अगं मेली ना ती. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसेल. समर ढसाढसा रडू लागेल. दुष्यंत, कृष्णा, आढळराव यांना सुद्धा धक्का बसणार आणि बाळजाबाई कृष्णाला म्हणेल, कृष्णे आता तुझं काही खरं नाही, आता सगळा गाव म्हणणार की आपली सरपंचबाई खुनी आहे, तिने स्वतःच्याच सासूला मारून टाकलं. अगं तुला ते सरपंच पदावर सुद्धा ठेवणार नाही. समर काय करेल आता? बिचाऱ्याला इतक्या वर्षानंतर आईचं सुख, बापाचं सुख, हे सगळं संपत्ती मिळाली होती, पण तू त्याच्या डोक्यावरून आईचा हातच काढून घेतला. हे सगळं ऐकून घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये येतील. आणि मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, बाळजाबाईने खरंच एक जबरदस्त गेम खेळला आहे. त्यामुळे अनुसूयाचा जीवसुद्धा धोक्यात आला आहे आणि कृष्णावर सगळा आरोप लागला आहे. पण शेवटी कृष्णा खूप हुशार आहे. कृष्णाने जो काढा बनवून दिलाय ना तो काढा पिऊन नक्कीच अनुसूया पूर्णपणे बरी होईल यात शंका नाही. आणि मग त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंत हे नक्कीच शोधून काढतील की विष देण्यामागे कुणाचं कटकारस्थान होतं. आणि बाळजाबाई सोडून हे कटकारस्थान कुणीच करू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. मग आता कृष्णा आणि दुष्यंत बाळजाबाईला काय शिक्षा करतील आणि समर अनुसूया कृष्णाबरोबर कसे वागतील हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.